तिच्या पित्याचं छत्र हरपलेलं, आई बालवाडी शिक्षिका, आईचे तुटपुंजे वेतन, भावाचं शिक्षण सुरू, आजीचं आजारपण, पदव्युत्तर पदवीचं पहिलं वर्ष बँक कर्ज घेऊन पूर्ण केलेलं, तर दुसऱ्या वर्षीची फी भरणं तिच्या हालाकीच्या परिस्थितीमुळं अशक्यप्राय बनलेलं. त्यामुळं शिक्षण अर्धवट सोडायचा निर्णय तिनं घेतला होता. मात्र वीरशैव व्हिजननं 75,000 रुपयांची शिष्यवृत्ती दिल्यामुळं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार तिनं केलाय. गौरी तोटद असं या विद्यार्थिनीचं नाव असून ती सध्या MSc जैवतंत्रज्ञान विभागामध्ये बंगळूर येथील रेवा युनिव्हर्सिटी येथे शिकत आहे. तिला वार्षिक 1.5 लाख रुपये फी आहे. पहिल्या वर्षीची फी तिनं बँकेकडून कर्ज काढून भरली. दुसऱ्या वर्षी फी भरण्यासाठी पैशाची उपलब्धता होत नव्हती. त्यामुळं तिनं शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिची माहिती वीरशैव व्हिजनपर्यंत पोहोचली तेव्हा व्हिजननं तिला मदत करण्याचा शब्द दिला आणि तो निर्णय थांबवण्याची विनंती केली. मग वीरशैव व्हिजननं समाज बांधवांना तिच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आणि मदतीचं आवाहन केलं. यामध्ये महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी 25,000 आणि सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे यांनी 11,000 रुपये दिले. पाहता पाहता 2 आठवड्यात 1 लाख रुपये जमले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या इंदुमती अलगोंड पाटील यांनी कार्यक्रमामध्ये 25,000 रुपये जाहीर केले आणि कार्यक्रम झाल्यानंतर गौरीला सुपूर्द केले. जवळपास तिच्या संपूर्ण फीची व्यवस्था झाली. अशा प्रकारे व्हिजननं तिला दिलेला शब्द पाळला. यंदाच्या वर्षी वीरशैव व्हिजनच्या स्थापनेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. ती सोलापूरला आली असता श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका इंदुमती अलगोंड पाटील यांच्या हस्ते आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बसव ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमित रोडगे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर वैजनाथ स्वामी आणि सिव्हिल इंजिनियर दीपक मड्डे, वीरशैव व्हिजन उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्या उपस्थितीमध्ये 1 लाखाचा धनादेश गौरीच्या हातात सुपूर्द करण्यात आला. अशा प्रकारे वीरशैव व्हिजनची तपपूर्ती साजरी करण्यात आली. यावेळी सोलापूर जनता सहकारी बँक जुळे सोलापूर शाखेचे व्यवस्थापक बसवराज मद्दरकी, संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, संजय साखरे, महिला आघाडीच्या सचिवा माधुरी बिराजदार, बद्रीश कुमार कोडगी, अविनाश हत्तरकी उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केलं. सूत्रसंचालन साक्षी हौदे यांनी केलं, तर आभार राहुल बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित कलशेट्टी, सिद्धेश्वर कोरे, अमोल कोडगोंडे, नागेश पुळुचकर यांनी परिश्रम घेतले. काय कशी असती परिस्थिती काही सांगू शकत नाही, पण तिच्या आईने भरपूर केलेलं आहे. आणि भुरकेले सर काल मला संध्याकाळी 7:30ला फोन केले की असं असं एक कार्यक्रम आहे मॅडम, आपण येणार का? म्हटलं हो मी येणार, कारण मी पण एक महिला आहे, मी पण रिव्ह्यूतूनच आलेली आहे, त्यामुळं ती माहिती मला जाणीव आहे. खूप जणांकडे परिस्थिती नाही आहे पण ते शिकू शकतात, कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतात, पण आपण त्यांना स्कोप नाहीये. पण आपण काहीतरी करूयात की वर्षाला एवढं आपण जमा करून किती लोकांना, भले आपण 5 लोकांना करू, सगळ्यांना करू शकत नाही, पण किती लोकांना होते तसं करा. की तुमच्या सोबत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे, वीरशैव व्हिजनमुळे, गुरुकुले सहामुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकते. माझ्या स्वप्नांना बळ दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. आणि ईश्वराची हीच प्रार्थना करते की मला ईश्वर एवढी शक्ती देऊ की मी सुद्धा अशा प्रकारचे समाजकार्य, अशा प्रकारचे समाजकार्य मी स्वतः पुढे करू शकेन. जी परिस्थिती माझ्यावर येईल अशी ज्यांनाही कुठेही त्रास होईल मला देव तेवढी शक्ती देऊ आणि मी सुद्धा वीरशैव व्हिजनचा एक पुढे भाग होऊ. या समाजकार्य जे सगळे ते करतात, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, जे काही त्याचा पुढे मला भाग होण्याची संधी मिळो, तेवढी शक्ती मला देऊ. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.